हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे विद्यार्थ्यांनी PhDसाठी ॲप्लिकेशन केलेले होते तर त्यांची फायनल लिस्ट लागली. आता जे फायनल लिस्टमध्ये आले होते तर त्यांच्यासाठी आता हॉल तिकीट आलेले आहे. 3 ऑक्टोबरला तुमची एक्झाम होणार आहे. तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गाईडलाईन्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि परीक्षा पॅटर्नमध्ये चेंजेस झालेला आहे. तर मी काल पण एक व्हिडिओ बनवला होता, बट ते फक्त न्यूजपेपरच्या माध्यमातून आपण माहिती घेतली होती. तर आता ऑफिशियली ते अनाऊन्स झालेलं आहे, म्हणजे पॅटर्न जे आहे ऑफिशियली अनाऊन्स झालेलं आहे. ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर काल आपण 50 गुणांची जे आहे परीक्षा होणार होती असं मी सांगितलेलं होतं. आणि 50 MCQs जे आहे इथे बघू शकता तुम्ही, 50 बहुविकल्पीय म्हणजे MCQs टाईप असे क्वेश्चन होते. तर हे जे न्यूज आहे हे न्यूजमध्ये थोडं चेंजेस झालेलं आहे. तर इम्पॉर्टंट गाईडलाईन्स जे आहे ते तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती गेलात तर ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला न्यूज आणि अनाऊन्समेंट हे सेकंड कॉलम आहे. तर इथे ॲडमिट कार्ड रिलीज झालेले आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही बघितलं तर इम्पॉर्टंट गाईडलाईन्स स्टुडंट ॲपेरिंग पेट 2024 म्हणजे जे स्टुडंट एक्झाम देणार आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची सूचना आहे. तर आपण बघून घेऊया. तर रिपोर्टिंग टाईम 45 मिनिट तुम्हाला पहिलेच जायचं आहे. आता कोणाचा 10 वाजता जे आहे टाईम आहे तर त्यांना जे आहे 9:15ला तिथे जाणं गरजेचं आहे तुमच्या सेंटरवरती. सेंटर वगैरे सगळं काही आलेलं आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघून घेऊया. तर ॲडमिट कार्डवरती फोटो वगैरे जे आहे तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे तुमचा ॲडमिट कार्ड वगैरे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिग्नेचर वगैरे बरोबर आहे का ते सगळं काही ॲडमिट टाईम अटेन्शन बाय डिसाईन ऑफिसर बिफोर कमिंग, म्हणजे तिथे तुमचे चेकिंग वगैरे होईल. पेन ब्लॅक बॉल पेन तुम्हाला घेऊन जायचं आहे. OMR शीटवरती होणार आहे, म्हणजे पेन पेपर होणार आहे तुमची. तर तुमचा पेन तुम्हाला तिथे घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर बुकलेट सीट नंबर वगैरे ते 16 डिजिट असणार आहे. ते सगळं काही त्यावरती दिलेलं आहे. सब्जेक्ट कोड पण दिलेला आहे. ॲडमिट कार्डवरती ते सब्जेक्ट कोड आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरवरती पण तुम्हाला तिथे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर OMR नंबर ते सगळं काही हे एक्झामची पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर ॲन्सर कशी तुम्हाला मार्क करायचे इथे बघू शकता तुम्ही. एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. असे 4 ऑप्शन तुम्हाला दिले जाणार आहे. ABCD असे 4 ऑप्शन दिले जाणार आहे. तर तुमचा जर C राईट ऑप्शन आहे तर पूर्ण ब्लॅक करायचं आहे त्याला, तरच तुमचा ॲन्सर जे आहे ते गृहीत धरलं जाईल, म्हणजे त्याचे तुम्हाला मार्क पडतील. आणि तुम्ही जर दोन आता Bला पण तुम्ही इथे ब्लॅक करून टाकलं पूर्ण, तर त्याचे तुम्हाला क्वेश्चन म्हणजे ते क्वेश्चन जे आहे ते बाद ठरल्या जाईल, म्हणजे त्याचा तुम्हाला मार्क नाही भेटणार. आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुमचा जर चुकला तर तुम्हाला इथे पॅनल्टी किंवा निगेटिव्ह मार्किंग नाही असणार आहे. तर एक तासाची तुमची एक्झाम असणार आहे. इथे आपण काल पण बघितलं होतं 1 तासाची एक्झाम आहे 60 मिनिटाची. त्याच्यानंतर 50 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. तर इथे 2 मार्काला 1 क्वेश्चन आहे, म्हणजे 100 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. तर त्यांनी न्यूजमध्ये हे थोडं चुकलं होतं त्यांचं. 50 क्वेश्चन 50च मार्काला, म्हणजे 1 क्वेश्चन 1 मार्काला त्यांनी सांगितलं होतं. बट आता 2 मार्काला 1 क्वेश्चन असणार आहे, म्हणजे 100 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे आणि 50 क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन वगैरे तुम्हाला ते सांगतील तिथे सुपरवायझर वगैरे. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा हे पण प्रश्न होता की इथे पासिंग कशी आहे. तर पासिंगचं इथे त्यांनी दिलेलं नाही, सेपरेट पासिंग आहे की कंबाईन पासिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लास्ट टाईम जे एक्झाम झालेली होती तर सेपरेट पासिंग होती. तर ह्यावेळेस पण सेपरेट पासिंग होऊ शकते, कारण की त्यांनी कुठेच मेन्शन नाही केलेलं आहे असं कंबाईन पासिंग आहे की सेपरेट पासिंग आहे. तर अशा प्रकारे हे पण एक क्वेश्चन होता विद्यार्थ्यांचा की कंबाईन पासिंग आहे की सेपरेट पासिंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीमध्ये इथे 25 क्वेश्चन तुम्हाला घ्यायचे आहे, म्हणजे 50% म्हणजे 25 क्वेश्चन 26 क्वेश्चन तुमचे राईट आलं पाहिजे, तरच तुम्ही जे कॅटेगरीचे स्टुडंट आहे ते पास आउट होतील. आणि 23 क्वेश्चन
जे रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी ते पासिंग क्रायटेरिया असणार आहे. तर अशा प्रकारे 50 पैकी 25 क्वेश्चन तुमचे राईट आले पाहिजे कॅटेगरीवाल्यांसाठी, आणि रिझर्व कॅटेगरी जे आहे तर त्यांच्यासाठी 23 ते 24 क्वेश्चन त्यांचे राईट आले पाहिजे, तेव्हाच ते पास आउट होतील. तर अशा प्रकारे तुमचे दोन आता एकामध्येच असणार आहे हे पेपर. तर मे बी तुम्हाला आता ते कंबाईन पासिंग दिली तर तुमचा फायदा असणार आहे, आणि सेपरेट पासिंग असली तर मग मे बी आत्ता जे आहे कंबाईन पासिंगच करावं लागणार आहे, कारण की सेपरेट पासिंगला तुम्हाला 2 पेपर नसणार आहे, एक पेपरमध्येच तुमचे हे क्वेश्चन 50 क्वेश्चन तिथे दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे हे तुम्ही दोन्ही पेपरची चांगले प्रकारे स्टडी करा, कारण की त्यांनी इथे काही कुठेच मेन्शन नाही केलेलं आहे कंबाईन आहे की सेपरेट आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जनरल इन्स्ट्रक्शन होते. तर हे तुम्हाला सगळं काही रीड करायची पण गरज नाही, मी सगळं सांगितलेलं आहे. जर काही कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही हे रीड करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला आता 50 क्वेश्चनची हे असणार आहे, तर 25 क्वेश्चन रिसर्च मेथडॉलॉजी आणि 25 क्वेश्चन तुमचे सब्जेक्टच्या रिलेटेड इथे असणार आहे. त्याच्यानंतर आपण ॲडमिट कार्ड, त्याच्यानंतर सेंटर वगैरे ते सगळं काही नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 दिवसाचा कार्यशाळा म्हणजे 3 डेज क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती आम्ही लॉन्च करत आहोत. 30 सप्टेंबर म्हणजे सोमवारपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत हे जे आहे 3 दिवस तुमचा क्रॅश कोर्स चालणार आहे. त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी जे की 50 मार्काला विचारला जाणार आहे, 25 क्वेश्चन यामधून येणार आहे तुम्हाला. तर पूर्ण सिलेबस आम्ही जे आहे पूर्ण सिलेबस 3 दिवसात कवर करणार आहे. एक्सपर्ट टीचर आहे आमचे, 3 लेक्चर तुमचे होतील, सकाळी 8, 4:30 आणि त्याच्यानंतर 7:30 असे टायमिंग आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पूर्ण सिलेबस हे 9 तासात कंप्लीट करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही आत्ता जॉईन केलं तर तुम्हाला 10ची 10 टेस्ट आत्ताच तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आत्तापासूनच तुमची तयारीला लागू शकतात. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण देणार आहोत आम्ही. त्याच्यानंतर MCQs क्वेश्चन बँक दिले जाणार आहे. हे जे मटेरियल आहे तर मराठी, हिंदी, इंग्लिश हे तिन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. तुम्हाला जे कम्फर्ट आहे ते तुम्ही घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे आहे 799 रुपयाची फीस ठेवलेली आहे आम्ही फक्त. जे सिरियसली इथे PhD करणार आहेत तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची सूचना आहे की कोर्सला जॉईन करा. त्यांचं अजून रिसर्च मेथडॉलॉजीचं काहीच झालेलं नसेल तर आम्ही म्हणजे प्रिपरेशन करून घेतो तुमच्याकडून. तुम्हाला जर इथे 10च मार्क पडत असेल तर आम्ही गॅरंटी देतो तुमचे 10 ते 15 मार्क इथे वाढतील आमचा कोर्स तुम्ही केला तर. त्याच्यानंतर हे एक्झाम पॅटर्न मी सांगितलं होतं तुम्हाला. तर 100 मार्कची तुमची एक्झाम असणार आहे, 100 मार्कची, हे चुकलं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 100 मार्कची आता एक्झाम असणार आहे. हे आपण न्यूजच्या आधारात हे व्हिडिओ बनवलं होतं, पण ऑफिशियल वेबसाईटवरती आता पासिंग क्रायटेरिया वगैरे सगळं सेमच असणार आहे. आणि हे मार्क जे आहे इथे आता तुम्हाला जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 50 मार्क असणं गरजेचं आहे. इथे 50 मार्क कॅटेगरी स्टुडंट आणि रिझर्व कॅटेगरीवाल्यांसाठी 45 मार्क असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं पासिंग क्रायटेरिया आहे. सेकंड पेपरसाठी पण आपल्याकडे नोट्स MCQs अवेलेबल आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. पेपर सेकंडची फीस 999 फीज आहे. तुम्ही दोन्ही पेपर घेतले तर तुम्हाला डिस्काउंट पण देण्यात येणार आहे. तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊया आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला कसं डाउनलोड वगैरे करायचं आहे. तर फर्स्ट तुम्ही बघितलं तर यावरती क्लिक केलं तर इथे तुमचा जे ईमेल आहे ईमेल इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचं आहे. तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट पासवर्ड पण करता येतो. खाली फॉरगेट पासवर्ड, क्लिक रिसेट युअर पासवर्ड पण फॉरगेट करता येतो. त्याच्यानंतर हे कॅप्चर कोड जे आहे व्हेरिफिकेशन कोड हे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचा ID वगैरे इथे उघडतो. त्याच्यानंतर स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केलं तर इथे प्रोग्राम येतो, फॉर्म नंबर प्रोग्राम. आता इथे केमिस्ट्री त्याच्यानंतर डेट आणि इथे तुम्ही खालून इथे थोडं स्क्रोल करायचं आहे अलीकडे. ॲक्शनमध्ये गेलात तर इथे पण तुम्ही ॲडमिट कार्ड करू शकतात डाउनलोड.
आणि रिसिप्टमध्ये पण दिलेलं आहे त्यांनी, तर दोन्ही एकच आहे. एक जरी तुम्ही डाउनलोड केलं तर सफिशियंट आहे. त्याच्यानंतर डाउनलोड केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे प्रोग्राम दिलेला आहे, तर तुमचा कोणता सब्जेक्ट आहे ते तपासून घ्या आधी. त्याच्यानंतर एंट्रन्स टेस्ट डेट इथे बघू शकता 3 तारखेला सगळ्यांचंच आहे. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टाईम इथे दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर आता 3 वाजता आहे, तर 3च्या आधीच तुम्हाला 1 तास आधीच जायचं आहे, म्हणजे 2:15ला तुम्हाला तिथे जायचं आहे. 3 वाजता तुमचा पेपर स्टार्ट होईल आणि 4 वाजता ते संपेल. त्याच्यानंतर सेंटर नेम इथे दिलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, विवेकानंद आर्ट्स सरदार डिसिप्लिन, विवेकानंद आर्ट सरदार दल सिंग कॉमर्स अँड सायन्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे सेंटरचं नाव वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटो, इथे तुम्हाला जे आहे रिसेंट फोटो, आता तुमचा इथे फोटो तर आलेलाच आहे, बट तुम्हाला परत इथे रिसेंटली फोटो तुम्हाला इथे इथे तुम्हाला चिपकवायचा आहे, म्हणजे तिथे तुम्हाला स्टेपल वगैरे करू शकतात किंवा तुम्ही चिपकू पण शकतात तिथे. त्याच्यानंतर इथे सिग्नेचर हे ते तुम्ही तिथे गेल्यानंतर ते सिग्नेचर करतील. त्याच्यानंतर स्टुडंट सिग्नेचर, तर इथे तुमची सिग्नेचर करायची आहे आता रिसेंटली. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे जे आहे इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेलं आहे, तर तुम्ही हे सगळे नोट्स वगैरे वाचा. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही पण अडचण असेल, काही पण डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.